तुला त्या दिवशी सांगायचंच राहिलं. मी तुला म्हणाले होते बघ, आमची एक यूएसची फ्रेंड आहे, ती इंडियात येते म्हणून आम्ही सगळ्यांनी एक गेट टुगेदर प्लॅन केलेलं आहे. आणि ना आमचं फुल ठरलं होतं बरं का, की सगळ्यांनी एकदम मस्त वन पीस वगैरे घालून जायचं. आणि मग मी गेले होते रेडी होऊन, आणि झालं असं ना, की मला ना जायला थोडा उशीर झाला. त्यामुळे सगळेजण ऑलरेडी जमले होते. आणि मग मी अशी एकदम सगळ्यांच्या समोरून एंट्री घेतली. अगं, आणि सगळे माझ्याचकडे बघत बसले. म्हणजे मी तिथे गेले, मला चेअरवर बसून श्वास पण नाही घेऊ दिला. त्याच्या अगोदरच एक जण म्हणते, की "अगं, तुझा ड्रेस किती मस्त आहे." एक जण म्हणते, की "अगं, तुझी पर्स किती छान आहे, कुठून घेतली?" अगं, कहर म्हणजे ती जी आमची फ्रेंड आहे यूएसवरनं आलेली, ती मला भेटायच्या अगोदर मला बघून म्हणते, की "अगं सृष्टी, तुझ्या इयरिंग्स किती प्रिटी आहेत. जाताना माझ्यासाठी पण घेऊन देशील का?" तिला म्हटलं, "अगं हो, मी देते घेऊन." मी म्हटलं, "अरे यार, आपण इथे भेटलोय कशासाठी? आपण हिच्यासाठी भेटलोय. आपण मला का अटेन्शन देताय?" तर आहे माझा फॅशन सेन्स चांगला, त्याला कायच करणार आहे. आणि हो, तुला माहिती आहे ना, की मी रिसेंटली जिम जॉइन केली आहे. आणि ना मी हल्लीच अशी मस्त ॲक्टिव्ह वेअर्सची शॉपिंग केली बरं का सगळी. आणि मी जिममध्ये फक्त पाऊल टाकताच क्षणी सगळेजण वर्कआउट सोडून माझ्याचकडे बघत बसतात यार. म्हणजे एक आंटी आहेत, त्या मला विचारतात, की "तुझा टॉप मस्त आहे गं, कुठून घेतलाय?" आणि जिममध्ये गेल्यापासून एकही दिवस असा गेला नाही, की मला कोणी विचारलं नाहीये, की माझे कपडे मी कुठून घेते, किंवा मग हे खूप मस्त आहे, खूप छान दिसतंय. म्हणजे मला रोज एक तरी कॉम्प्लिमेंट मिळतेच मिळते. काय करणार ना, माझा ड्रेसिंग सेन्स आहे इतका मस्त. अगं, हे सगळं तर सोड. मी साधी घरातल्या कपड्यांवरती आमच्या घराच्या बाहेरच्या पॅसेजमध्ये गेले ना, तर आजूबाजूच्या फ्लॅट्समधले लोकं मला विचारतात, की "अगं सृष्टी, तू हा ड्रेस कुठून घेतलाय? पण तुझे घरातले कपडे पण इतके कसे काय मस्त असतात यार." म्हणजे त्यांना माझा नाईट ड्रेस पण आवडतो. आता काय करू यार, माझा ड्रेसिंग सेन्स आहे इतका चांगला. मी जिथे जाते तिथे मला लगेच अटेन्शन मिळतं.